श्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा. शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील आमनापूर गणात काँग्रेसचा गुलाल, वैभव उगळे यांचा दणदणीत विजय. आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली काँग्रेसने आमनापूर गण क्रमांक 67 मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेसने या मोठ्या मतदारसंघात वैभव उत्तमराव उगळे या उच्च शिक्षित तरुण नेतृत्वावर टाकलेला विश्वास सार्थ ठरला असून त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा 2050 मतांच्या फरकाने धुव्वा उडवला आहे. या विजयामुळे आमनापूर, बुर्ली, धनगाव, संतगाव आणि बुरुंगवाडी या परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून हा विजय डॉक्टर पतंगरावजी कदम आणि प्राध्यापक रामभाऊ उगळे यांच्या विचारांचा विजय असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत वैभव उगळे यांना 6983 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार उदय साळुंके यांना 4933 मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे आमनापूर आणि विठ्ठलवाडी या गावात सध्या काँग्रेसची सत्ता नसतानाही वैभव उगळे यांनी गावातील कामाचा माणूस म्हणून मतदारांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं. मुळात खेळाडू असल्याने भागातील तरुणांशी असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सुशिक्षित चेहरा मतदारांना भावला. त्यातच वैभव उगळे हे बुर्लीचे जावई असल्याने आमनापूर सोबतच बुर्ली गावानेही आपल्या लाडक्या जावयाला भरभरून मतांचे दान दिलं, ज्यामुळे त्यांचा विजय अधिकच सुकर झाला. दुसरीकडे भाजपने काही महिन्यापूर्वीच काँग्रेसमधून आलेल्या धनगाव येथील सुशिक्षित उद्योजक उदय साळुंके यांना मैदानात उतरवून कडवे आवाहन देण्याचा प्रयत्न केला होता. साळुंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विकास कामांचा मुद्दा घेऊन जोरदार प्रचार केला. मात्र धनगावसारख्या छोट्या गावाची पार्श्वभूमी आणि काँग्रेसच्या मजबूत संघटनात्मक बांधणीसमोर त्यांची ताकद अपुरी पडली. या निवडणुकीत एकूण 12,064 वैध मते ठरली, तर 148 मतदारांनी नोटांचा वापर केला. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच गावातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत चोखपणे नियोजन केलं होतं. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांनी वैभव उगळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करताच संपूर्ण परिसरात गुलालाची उधळण करण्यात आली. हा विजय आगामी स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.